नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, मी आत्ता सावंतवाडीला निघालो आहे आणि यावेळेला कोकणातून जातो आहे. कोकणातून म्हणजे आपल्या मुंबई गोवा रस्त्याने जातो आहे. त्या मुंबई गोवा रस्त्याचा हाल हवाल काय आहे, लोक सांगतात, तक्रार करतात वगैरे वगैरे. आपण म्हटलं प्रत्यक्षच बघावं, कारण मी आजपर्यंत जेव्हा जेव्हा जायचो गाडी घेऊन माझी तेव्हा पुणा मार्गे जायचो, आंबोली घाटातून खाली उतरायचं. यावेळेला असा इकडून जायचा विचार आहे आणि त्यामुळे मी आत्ता निघालो आहे आणि आता पनवेल सोडून इथे आलो आहे. स्नॅक्स हे जे प्युअर व्हेज हॉटेल आहे, इथे नाश्त्यासाठी आलेलो आहे. नाश्ता बरा होता, पण अत्यंत कमी क्वांटिटी आणि पैसे मात्र व्यवस्थित जितके पाहिजेत तेवढेच, असा सगळा प्रकार आहे. त्यामुळे बघा, म्हणजे ज्यांना परवडेल त्याने जा. आम्ही आत्ता पहिल्यांदा एकदा यापूर्वी आलो होतो, त्यावेळेला मिसळ घेतली होती. एवढे आग जाळ होती, तोंडाला आग लावून टाकलं ना त्या मिसळीने. त्यामुळे यावेळेला मी जरा घाबरतच फक्त उपमा घेतला होता. ही आमची गाडी जी जळली होती, नाही जाळली गेली होती, ती दुरुस्त केलेली आहे. हा आमचा चक्रधर अशोक शिंदे आतमध्ये बसला आहे आणि हा माझा शाळू सोबती गणेश बुंदे. हा म्हणाला यावेळेला मी येतो तुझ्याबरोबर. म्हटलं चल, काय डोक्यावर बसवून न्यायची नाही आहे, गाडीतूनच जायचं आहे. म्हणून आम्ही आता निघालो आहे. चला जाऊया आपण. हे काय वडखळत चालू आहे. वडखळता खाली गेलं. आपण फ्लायओव्हरने मुंबई गोवा रस्त्याला लागलोय. कुठे गेलो माहिती डायरेक्ट ते रसायनी वगैरे तिकडे गेलो. कितीतरी वर्ष हे काम चालू होतं आणि अजूनही आधीपासून काम चालू. हे काम जरी झालंय असलं तरी सुद्धा रस्ता बरबादच आहे. काहीतरी काम आहेत, काम रस्ता बरबाद आहे, रस्ता स्मूथ नाही. हा बघा, हा आता पुलाचं काम कित्येक वर्ष चालू आहे. आपलं रेंगाळलंय, काम करणारे कोणी दिसत नाहीत. कित्येक वर्ष चालू आहे आणि त्यामुळे इथे ऐन गणेशोत्सव म्हणा, शिमगा म्हणा, त्यावेळेला ट्रॅफिक जाम होतं. किती ह्या माणगावच्या अलीकडे होता. पण मंडळी, सुकेळी खिंडी ओलांडून आम्ही आलोय. रस्ता चांगला आहे, काम चालूच आहे. मात्र आता हे गंमत बघा, अजून गाव बसलं नाही तो कुत्री जमा झाली तसा प्रकार आहे. रस्ता तयार नाही, पण टोल नाका मात्र तयार करून ठेवलेला आहे. याला म्हणतात राज्य शासन. आणि शासनाचा काय म्हणतात त्याला, तो जोरदार कारभार, भविष्यातलं विजन हे याला म्हणतात. अजून रस्ता तयार नाही, रस्त्याचा पत्ता नाही, टोल नाका मात्र तयार आहे. चला, माणगावच्या ट्रॅफिक जॅम मधून आम्ही तसे लवकर सुटलो. जास्त नाही, 15 मिनिटच फक्त अडकलो होतो. आणि आता हा छान रस्ता लागलेला आहे. आता महाडपर्यंत किंवा महाडच्या पुढे देखील हा चांगला रस्ता असाच राहणार आहे. कशेडीचा घाट सुरू झालेला आहे. कशेडी खवटी सावकाश रे. कशेडी खवटीचा घाट सुरू झालेला आहे. मंडळी, वेडी वाकडी वळणं आहेत, गाडी सावकाश चालवावी. ड्रायव्हरना नम्र विनंती. आणि थोड्या वेळात तुम्हाला कशेडीचा बोगदा दाखवण्यात येईल. मंडळी, हा आहे कशेडी खवटी घाटाचा बोगदा. आमचे मोठे बंधू अशोक खरे यांना या बोगद्यातनं प्रवास करायची इच्छा होती, पण दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. कारण एकदा आम्ही आलो त्यावेळेला हा बंदच ठेवला होता मार्ग त्यांनी. आणि आता आजारामुळे त्यांच्या हालचालीवर निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे आता माझ्या डोळ्यांनी मी तुम्हाला आणि त्यांना हा घाट दाखवतो. हे आमचे मित्रवर्य, माझे शाळू सोबती गणेश बुंदे, हे यावेळेला माझ्याबरोबर आहेत. तेव्हा चला आपण घाटातनं जाऊया. 2 तास
ओके म्हणजे आता वाजले 11, 12, 1. हो 1 वाजेपर्यंत जेवायला चालेल ना? ठीक आहे रे, थांब तू आता मध्ये बोलू नको, माझं शूटिंग चालू आहे. ओके ओके कॉल करतो मी. ओके हा ओके ओके. साधारणतः 1 ते 1.25 किलोमीटरचा बोगदा आहे हा. आता आम्ही पार करतो आहोत. आम्ही परशुरामला आलेलो आहोत. घे पुढे घे, त्या रस्त्यापर्यंत घे आज जाणाऱ्या. हे बघा, हे परशुराम मंदिर हा मठ स्टॉप आहे. पूर्वी इथे गिरी गोसाव्यांचा मठ होता म्हणून या स्टॉपला मठ म्हणायचे. इथून साधारण अर्धा किलोमीटर चालत आतमध्ये गेलं की परशुरामाचं देऊळ आहे आणि तिथे आमच्या आईचं आज्योळ आहे. अगदी म्हणजे देवळाच्या आधीच, म्हणजे जिथून पाखाडी उतरतो तिथे. आता देवळापर्यंत गाडी जाते त्यामुळे काही प्रश्न नाही. तर मंडळी, भार्गवराम मंडळी, हा परशुराम घाट आहे. अत्यंत ज्याला आपण जिवंत म्हणावा असा हा घाट आहे. याचं कारण असं आहे की हा दरवर्षी पावसामध्ये कोसळतो, दरवर्षी तो नव्याने बांधतात आणि असा हा उद्योग गेले 10 वर्ष अव्याहत चालू आहे. अजूनही याचं काम आहे बघा, चालूच आहे अखंड. हे बघा, आता हे सिंगल लेन सुरू आहे. समोरून येणारा गाड्या इथूनच येत आहेत. दुसऱ्या रस्त्याचं काम लेनचं चालू आहे पण ते काही टिकत नाही. जरा पाणी पडलं की हे सगळं खाली वाहून जातं. हे बघा, आता ही संरक्षक भिंत एवढे बांधून ठेवले तरी सुद्धा डोंगर खाली येतोच. काय होणार आहे काय माहिती. असो, सध्या तरी चांगला आहे रस्ता. कोकणात जाणाऱ्यांसाठी खुश खबर आहे, हा रस्ता चांगला आहे सध्या. मंडळी, चिपळूण आलेला आहे. बहादूर शेख नाक्यावरचा हा फ्लायओव्हर कधी होणार आहे, कधी काय माहिती. बाजूने आम्ही चाललो आहोत. आमच्या नशिबाने दुपारची वेळ आहे त्यामुळे रस्ता मोकळा आहे. हा इकडे आतमध्ये गेला हा रस्ता चिपळूण शहरात जातोय. आम्ही बायपासनी गोव्याकडे म्हणजे आमच्या सावंतवाडीकडे निघालेलो आहोत. मंडळी, दुपारचा 1:30 वाजलाय आणि आम्ही आहोत संगमेश्वर धामणीच्या पेट्रोल पंपावरती. हा तो धामणीचा पेट्रोल पंप आणि हे त्याच्या बाजूला ड्राईव्ह इन नावाचं हॉटेल. बरं आहे, दर माफक आहेत पण जेवणात थोडा मसाला पुढे आल्यासारखा वाटतो. ठीक आहे, प्रवासात एकदा जेवायला काही हरकत नाही. त्यांच्याकडे बरंच काय आहे, निरगुंड सरगुंड आणखीन बरंच. आंबा पोळी, आंबा वडी, हे इथे त्यांचं शॉप आहेत. हे इथे आईस्क्रीम पार्लर आहे. बघूया, जमलं तर आईस्क्रीम खाऊया आणि पुढे सटकूया. चला मंडळी, आम्ही आता अत्यंत खराब पट्ट्यामध्ये आलो आहे, संगमेश्वर. हे बघा, हे सगळं काम चालू आहे. संगमेश्वरचा स्टँड येतोय आता. इथून निवळीपर्यंत जो काही बरबाद आहे सगळा रस्ता आणि काम चालू आहे म्हणतात. मी गेली 5 का 7 वर्ष ऐकतोय काम चालू आहे. संगमेश्वरचा स्टँड आहे आणि हे बघा, हे इथे ट्रॅफिक जाम झालेलं आहे. पुढे आम्ही आत्ताच त्या करून यायचं असेल तर ड्राईव्ह इन मध्ये जेवलो सकाळी. आणि आता इथून किती वाजता निघणार ते पहिले सांगा. तुम्ही किती वाजता निघणार आहे? सावंतवाडीच्या आमच्या घरी निघालेलो आहोत. मंडळी, लांजामध्ये आलेलो आहोत. दुपारचे वाजलेले आहेत 3 वाजलेले आहेत. लांजामध्ये आलेलो आहोत. हा बघा, हा एक ब्रिज आहे. पालीला पण असाच गावातनं जाणारा ब्रिज आहे. तो पण गेली कित्येक वर्ष तयार होतोय. हा लांजातलाही ब्रिज आहे, फ्लायओव्हर, तोही कित्येक वर्ष तयार होतोय. गडकरींनी आता गोवा हायवे कधी तयार होणार त्याची तारीख सांगणं बंद करून टाकलेलं आहे. हे बघा, पूर्ण खड्डा आहे.
आणि या खड्ड्यातनं ड्रायव्हरने रस्ता शोधायचा आणि जायचं आहे. असं एकंदरीत गंमत आहे. हा बघा आता फ्लायओव्हर तयार होतोय. कुठे कुठे झालेले आहेत, कुठे कुठे तयार आहेत ते बघा. आराम लचकपर्यंत तयार होतोय. मंडळी, अखेर आम्ही घरी पोचलो. अखेरी तालुका कुडाळ इथे पोचलेलो आहोत. तर हा होता मुंबई गोवा रस्त्याचा लेखाजोखा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.